यार म्हणजे बसायचं कसं? हॅलो, बोल ना बाळा. नाही नाही, तुझा झाला का चहा पाणी? हा हा हा. बर. काय नाही, ब्रश करतोय मी. कोण आहे रे? मी रे म्हणत्या. ए बंट्या, आवर बरं लवकर. आलो, 5 मिनिटं थांब. बर. बंट्या पण आला ह्या पाहुण्याच्या खिचडी केली आणि सगळं पोटाची भेळ झाली. बंट्या, झालंय. बंट्या, आवर ना यार. आलो आलो, 5 मिनिटं. असं काय करायला मी क्या? अरे बंट्या किती वेळचं गेलंय? फोनवर बोलतोय आयटमला. आम्ही बोलतो त्याला. बंट्या, यार बंट्या झालं का? आलो, 2 मिनिटं आलो. लवकर ये. ऐक ना, मी तुला नंतर फोन करतो. हा हा, बाय. झाली तर घरी पण धुवायचं कसं आता? कसं धुवायचं? पाणी कसं येत आहे पण याच्यात? यार पाच घ्यायला लागली रे. अरे बाई, इथं परिस्थिती काय? तुला मस्करी सुचती का? मस्त रे बाबा, किती जोरात सांगा होता काय माहिती तरी बोर आला. पाहुण्याचे पोरं कुठे? बसला काढतो तरी कोण. लय मारणार मी. ए, येड्या फुकाच्या हो इकडं. ए, तू कुठं? भाडे कोणाचे? अरे खायचे भांडे तर खाण्याचे भांडे आमचे नसरे. यार बंट्या कुठे? बंटी, ए बंट्या. काय रे? अरे तू हागाला कसा बसला होता? पाणी कोण टाकन? जसं रानात बसते तसं बसलो होतो. आणि पाणी टाकलं ना. कुठं तोंडावर की संडासाच्या भांड्यात? अरे मला ती माहित नाही यार, किती उगाच सगळं पाणी घ्यायला गेलो ते तोंडात आलं माझ्या. अरे मग तू ढुंगण धुतलं का नाही धुतलं? धुणं धुतलं ते मग्यात पाणी घेऊन मग धुतलं. अरे येड्या, तसं थोडी घेत असते. कोण गेला ते? पाहुण्या. अरे अरे पाहुणे गेला वाटतं म्हणजे. अरे मी काय हे गेलं पाहुण्यामध्ये वापस. तुला तर अक्कलचं भाग. काय घरात तुला म्हणलं होतं मला जाऊ दे. गेलं ना ते आता? आता काय भेटायचं काही खरं नाही भाऊ. ए पाहुण्या, अरे पाहुण्या आवर लवकर रे बाबा, लवकर रे लवकर. लय पोटात कळ निघाली आता. काय करायला पाहिजे? कोण गेला आता? वैभ्या, आवर लवकर. सगळे मने जायला लागले आणि मी इथंच बसायला लागलोय. आता मी खाली बसत नसतो. वैभ्या, आवर लवकर. नाही नाही नाही, बाथरूम मजा मी चालतो. देखील तुला सांगतो, हागण्याची चुकी कधी दुसरं काय आठवत नाही. ठीक बाबा, काय म्हटली का? सांगू का? बाप, लय भारी वाटलं आता. झालं का? झालं मोकळं.
तर मी काय म्हणतो चहाचं काय नियोजन आहे ठेवतो चहा मी नाही विकायला सांग बाया. मला बोलतो विक्या आवर लवकर दे चहा ठेव लवकर बाहेर भांडे तुझे आहे का बरं ठीक आहे मी पवार सांगतो पवार हा ये लवकर बाहेर मग मस्त वाटलं बघ ना आणले चहा सांग. अरे वा. मला ग्लासात दे रे बाबा मला चहा जाय बाबा सकाळ सकाळी हागवून लावली आम्हाला चहा पाहिजे उठून घेऊन या याची मजा आणणार आहे. राहून त्याला खिचडी बांधून शेंकली मला सगळं येतो म्हणजे मला गावात म्हणतात अंडात लावली ना सगळी. पाहुणे आले का आणतो आपली बंजारी मस्त खिचडी मस्त खाल्ली रात्री खिचडीच्या भारी झाली. खिचडी एक नंबर झाली. चहा आणता मला त्याला देणार आहे त्याचा हात पुढे केला त्याला देणार आहे. घे रे बाबा घे तू मारशी नाही का त्याला जीवाचं कप कोणाचा आहे बाहेर मारते, भांडे. चला आता झाला सगळं चहा पाणी आपण सगळ्यांना रूम साफ करून घेऊ चालेल. हा एक काम करतो मी काय करतो मी भांडे घासून घेतो हा बरं का ए आणि कोणाचे मुस्कळ आणू रे एक काम कर ना मग भांडे तो आहे ना तूच भांडे घासून. ए मी नाही घासत भांडे घासा शांत बैस मी भांडे घासतो हा पाहुणे तू ना झाडून घे सगळं विक्या तू ना ते सगळं अंथरून उचलून घे आणि म्हणून तू ना सगळं पुसून घे ठीक आहे. चालतं मी भांडे घासतो. करा तुमची काम. झाडू कुठे झाडत कचरा यार तिकडं ए तुला काय मी एकटा दिसतो का रे भांडे पण बसलेला ना त्याला सांग ना काम अरे बाबा त्याला फडची पूस नाही आणि तू आतरून उचलल्यावर तो फडची पूस ना तो आतरून उचलाच्या आधी इथं कसं जमन रे ते ए ते मला काय माहित नाही मी नाही करत काम अरे बाबा मी झाड नाळात नाव त्याचं काम लागल तू फडची पुसत मग सगळं होईल तू उठणार काढणार भाऊ ते मी आतरून. काम करणार नाही म्हणजे नाही समजलं आधी त्याला सांग तोच मी करणार बरं सांग मग मी कोण राबाईस ना खाली अरे कसं विक्या तुझ्या नानाची टांग ए आहे. यार याला सांगणार आहे आतरून बिना काढण्याची कशी फडची पुसता येईल नाही, 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 थांब, चालू आहे. मी झाडून घेतो हा. लगेच तू फडची पुस हा, बरं तू का? झाडून तू घे तरी ना. नको किरकिर नाही करू तू बाबा. आधी तू झाडून घे आधी मी लगेच पोचतो. बट्या हे काय करायला तू फरशी पुसू राहिलो. अशी कोणती फडची पुस नाही हे का तुका पुरा आणला काय मला अशी शिकवले मम्मीला फरशी पुसवायची. पिक्या पावल्या इकडे आवार का तुम्ही याला पाय काय केलं काय केलं रे बाबा? गावात अरे अशी कशी रूम पुसरल तू मला मम्मीने असं शिकवले. अरे येडी जत्रा कारभारी सत्रा याला रूम पुसतानी रूम धुणं म्हणते रे बापा
तुमचं पण झालं ना भो माझ्या घरच्यानं मला असं शिकवेले ना तुमच्या घरच्यांका शिकवेले तुम्ही कमेंट करून सांगा